याच्यामध्ये ईडीटीएस सोल्युशन टाकायचं, चिलेटिंग एजंट म्हणून त्याचा वापर केला जातो, प्रिसिपिटेशन होऊ देत नाही. या कल्चर मीडियमचा पीएच 5 to 5.8 एवढा पीएच मेंटेन केला जातो. याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स म्हणजे ऑक्झिन्स म्हणा, GA3 सारखं जिब्रेलिक ऍसिड ऍड केलं जातं. आगार आगार नावाची पावडर आपण टाकतो कारण ती सॉलिडिफाय करणारा एजंट आहे. 24 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर त्याचं ऍडजस्ट आपण करून ठेवतो. तर कल्चर मीडियम आपण बनवलेलं आहे. त्यानंतर जे काही ग्लासवेअर आपण घेणार आहे त्या ग्लासवेअरचं पहिलं क्लिनिंग करून घ्यायचं. मग सोडियम कार्बोनेटचा वापर करा, HNO3 चा वापर करा, यांचा वापर करून यांना वॉश करून घ्या. वॉश करून घेतल्यानंतर 180 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला ठेवून द्या आणि एवढ्या किंवा ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवून द्या आणि यांचं ग्लासवेअरचं सगळ्यांचं स्टरलायझेशन करून घ्या. इथं स्टरलायझेशन करण्यासाठी ऑक्झिलिक कल्चर म्हणजे कल्चर फ्री मायक्रो ऑर्गॅनिझम आणि लॅमिनार एअर फ्लो म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंट मधून हवा जी येते ती हवा सगळीकडे पसरते आणि डिसइन्फेक्शन करते. जसं ऑपरेशन थिएटर मध्ये आत जाताना सुद्धा लॅमिनार एअर फ्लो बसवलेले असतात. आपल्या शरीरावरती असणारे सगळे पॅथोजन किल करण्याचं काम तो लॅमिनार एअर फ्लो नावाचं डिव्हाइस करत असतं. तर इथं लॅमिनार एअर फ्लोचा वापर आपण करू शकतो, UV रेजचा वापर करू शकतो स्टरलायझेशन साठी. त्या कल्चरमध्ये एरिएशन प्रॉपर असलं पाहिजे, एरिएशन प्रॉपर असलं पाहिजे. आणि आपण काय करणार आहे आता प्रोसेस मध्ये, पहिलं न्यूट्रिएंट मीडियम घेणार. समजा हे न्यूट्रिएंट मीडियम घेतलेलं आहे, या पोझिशन ठेवलेली आहे त्याची. त्यानंतर आपण एक्सप्लांट घेतो आणि तो एक्सप्लांट याच्यामध्ये कल्चर करतो, इनॉक्युलेट करतो आणि याला कॉटन प्लग लावून कंट्रोल्ड कंडिशन मध्ये आपण जिथं एरिएशन मेंटेन केलेलं आहे, जिथं 24 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे, लाईट मेंटेन केलेली आहे, या सर्व कंट्रोल कंडिशन मेंटेन केलेल्या ठिकाणी हे आपण ठेवणार. ठेवल्यानंतर इथं आपल्याला सेल 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 अनडिफरन्शिएटेड सेलचं मास तयार होईल. त्याला आपण म्हणतो कॅलस. सो कॅलस इज अ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. ते अनडिफरन्शिएटेड सेलचं मास तयार होतं. हे कॅलस आपण बाजूला काढून घेतो आणि या कॅलसचे आपण तुकडे 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 करतो. पुन्हा आपण काय करणार, नवीन टेस्ट ट्यूब किंवा पेट्री डिश घेणार, कोनिकल फ्लास्क वगैरे जे काय पाहिजे ते घेणार. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियम फ्रेश ऍड करणार. पहिल्याच याच्यामध्ये का ठेवायचं नाही, कारण त्या सेलनी न्यूट्रिएंट्स घेतलेले आहेत. त्यामुळे सब कल्चरिंगच्या वेळी फ्रेश न्यूट्रिएंट मीडियम आपण घेणार आणि या कॅलसचा तुकडा त्याच्यामध्ये ऍड करणार. याला आपण म्हणतो सब कल्चरिंग. याला आपण काय म्हणतो, सब कल्चरिंग. सब कल्चरिंग केल्याबरोबर तसंच ठेवलं तर पुन्हा कॅलस बनेल आणि म्हणून इथं आपण काय करतो, ऑक्झिन रूट इंड्यूस करणारं हार्मोन आणि त्याच्याबरोबर सायटोकायनिन शूट इंड्यूस करणारं हार्मोन ऍड करतो आणि हे हार्मोन ऍडजस्ट करून पुन्हा आपण
हे त्या कंट्रोल कंडिशन मध्ये ठेवून देणार. ठेवल्यानंतर काय होईल, या सेल पासून कंप्लीट प्लांट तयार होईल. छोटस रोपट तयार होईल, त्याला आपण प्लॅन्टलेट म्हणू. त्याला आपण प्लॅन्टलेट म्हणू. आणि हे प्लॅन्टलेट प्रॉपर साईजचं थोडंसं ग्रो झालं की हे प्लॅन्ट आपण काय करतो, हे प्लॅन्टलेट छोटस आहे, ते काय करतो आपण, प्लास्टिक बॅग घेतो, त्याच्यामध्ये सॉइल घेतो आणि त्याच्यामध्ये हे प्लॅन्टलेट किंवा प्लॅन्ट छोटस आहे ते आपण ग्रो करणार. या प्रोसेसला म्हणायचं हार्डनिंग. या प्रोसेसला म्हणायचं हार्डनिंग. हार्डनिंग करतो आपण. म्हणजे आपण कुंड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅग मध्ये रोप आणतो का नर्सरी मधून, तर ते हार्डनिंग केलेलं आहे तिथं. आणि हार्डनिंग केल्यानंतर ती रोप आपण लोकांना देऊ शकतो. आणि मग पब्लिकला दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतात नेऊन लावायचे, ते याला आपण म्हणतो ट्रान्सप्लांटेशन. याला आपण ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. अशा प्रकारे टिश्यू कल्चरच्या टेक्निकची प्रोसिजर आहे. टिश्यू कल्चरच्या टेक्निकची प्रोसिजर अशी आहे. आता जे कल्चर आपण बनवतो ते दोन टाईपचे बनवत असतो. एक आहे कॅलस कल्चर. जर आपण इथं ऑक्सिन किंवा सायटोकायनिनची ट्रीटमेंट दिली नाही तर एक सेल ग्रो होईल, ग्रो होईल, ग्रो होईल, ग्रो होईल आणि एक मास बनेल, अनडिफरन्शिएटेड सेलचं मास बनेल, त्याला आपण कॅलस म्हणतो. आणि असं कॅलस बनवणे त्याला आपण कॅलस कल्चर म्हणतो. त्याला आपण कॅलस कल्चर म्हणतो. आणि जर आपल्याला कॅलस कल्चर, काही काही ठिकाणी आपल्याला कॅलस कल्चर लागणार आहे, सेकंडरी मेटाबॉलाइट बनवायचे असतील किंवा काही सस्पेन्शन कल्चर करण्यासाठी अगोदर कॅलस कल्चर बनवावंच लागतंय. परंतु काही ठिकाणी आपल्याला असं मास तयार झालेलं नको आहे, तर तिथं छोट्या छोट्या सेपरेट सेल तयार झाल्या, वेगळ्या सेल तयार झाल्या, वेगळ्या होणार, सेल तयार झाल्या, वेगळ्या होणार. म्हणजे सेपरेट अशा जर सेल आपल्याला तिथं बनवायच्या असतील, एक मास तयार होऊ द्यायचं नसेल, तर असं जे कल्चर आपण करतो त्याला म्हणायचं सस्पेन्शन कल्चर. 100 ते 250 RPM मध्ये आपण ते करत असतो. आता सस्पेन्शन कल्चर आपल्याला म्युटंट कॉलनीज मिळवायच्या असतील किंवा आपल्याला सेकंडरी मेटाबॉलाइट मिळवायचे असतील, तर त्याच्यासाठी आपण सस्पेन्शन कल्चर करत असतो. म्हणजे कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर दोन प्रकारचे कल्चर आपण करतो. आता या टिश्यू कल्चर टेक्निकचे उपयोग काय? एक, मेरिस्टेमचं कल्चर आपण करू शकतो. एम्ब्रियोचं कल्चर आपण करू शकतो. एम्ब्रियो रेसिक्यू म्हणजे एखाद्या प्लांटचा एम्ब्रियो जर अबॉर्ट होत असेल, ग्रो होत नसेल, तर तो ग्रो आपण करू शकतो. ऑर्किड्स मोठ्या प्रमाणावर, त्यांच्यामध्ये सीड मध्ये काही स्टोअर केलेलं नसतं, एंडोस्पर्म नसतो त्याच्यामध्ये, तर ऑर्किडचं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आपण वाढवू शकतो या टिश्यू कल्चरच्या टेक्निक मध्ये. काही रेअर प्लांट असतील तर ते प्लांट आपण ग्रो करू शकतो. डॉर्मन्सी आणि इनहिबिटर्स यांच्यावर ऍक्शन होणारे हे डॉर्मन्सी आपण बनवू शकतो. त्यानंतर अँथर कल्चर अँड प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड, किंवा त्याच्यापूर्वी मायक्रो प्रोपॅगेशन. म्हणजे काय, एक लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल घ्या, हवे तेवढे प्लांट बनवा,
कमी जागेत, कमी वेळेत, कमी खर्चात आपण हवे तेवढे प्लांट बनवू शकतो. त्याला आपण म्हणतो मायक्रो प्रोपॅगेशन. मोरेल, MOREL यांनी ते टेक्निक डेव्हलप केलं. मायक्रो प्रोपॅगेशन मध्ये कमी जागेत, कमी वेळेत, कमी खर्चामध्ये आपण भरपूर प्लांट बनवू शकतो. तुम्हाला हजारो, लाखो, करोडो प्लांट कमी जागेत बनवणं शक्य आहे. ज्या प्लांटचे सीड वीक असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. जे इनडेंजर्ड कॅटेगरीमध्ये प्लांट आहेत त्यांचं कल्चर आपण या मायक्रो प्रोपॅगेशन मुळे करू शकतो. जे रेअर प्लांट आहेत त्यांचं कल्चर आपण करू शकतो. ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. ऑर्किड सारखे वीक आहे, रिप्रोडक्शन वीक आहे त्यांच्यामध्ये, त्यांचंही मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. अशा प्रकारे मायक्रो प्रोपॅगेशनच्या मदतीनं आपण भरपूर प्लांट बनवतो एका सेल पासून, टिश्यू पासून. जशी तुम्ही सेल घ्याल तशा प्रकारचं प्लांट मिळणार. तुम्ही हॅप्लॉइड सेल घेतली, हॅप्लॉइड प्लांट मिळणार. डिप्लॉइड घेतली, डिप्लॉइड प्लांट मिळणार. आणि पी महेश्वरी या सायंटिस्टनी काय केलं, अँथरचं कल्चर केलं. आता अँथर मध्ये पोलन ग्रेन आहेत, पोलन ग्रेन हॅप्लॉइड असतात, त्याच्यामुळे हॅप्लॉइड प्लांट मिळाले. पण तुम्ही म्हणाल हॅप्लॉइड प्लांट का मिळवायचे? ते हॅप्लॉइड प्लांट जर आपण पुन्हा ट्रीटमेंट देऊन डिप्लॉइड केले तर ते जेनेटिकली प्युअर असणार. आणि प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निक मध्ये आपल्याला जे ओरिजिनल प्लांट घ्यावे लागतात ते प्युअर असले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपण हॅप्लॉइड प्लांट मिळवतो. त्याच्यासाठी आपण हॅप्लॉइड प्लांट मिळवतो या टेक्निकच्या साहाय्यानं. त्यानंतर व्हेरिएशन आपण मिळवू शकतो. म्हणजे व्हेरिएशन थोडे थोडे मिळवायचेत आपल्याला. इथं म्युटॅजेनिक काही केमिकल टाकायचे. म्युटंट कॉलनीज आपण बनवू शकतो, हर्बिसाइड रेजिस्टंट अशा कॉलनीज आपण मिळवू शकतो. कारण ते आपण कल्चर घेणार, त्या कल्चरमध्ये ते केमिकल टाकणार आणि जेवढ्या सेल त्यांना मात करून, त्या केमिकलवर मात करून जगणार, त्याच्या म्युटंट कॉलनीज आपण बनवू शकतो. आणि त्यांच्यामध्ये जे व्हेरिएशन होतात त्यांना आपण सोमा क्लोनल व्हेरिएशन्स म्हणतो. तेही आपण मिळवू शकतो या टेक्निकनं. आता या टेक्निक मध्ये सगळे असेप्टिक कंडिशन आपण मेंटेन करतोय. त्यामुळे जे प्लांट आपल्याला मिळणार आहेत ते डिसीज फ्री मिळणार आहे, सॉल्ट रेजिस्टंट मिळणार आहे, डिसीज रेजिस्टंट प्लांट आपल्याला यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर जे कंपाऊंड ग्रोथ साठी, लाईफ साठी अत्यावश्यक असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, त्यांना आपण प्रायमरी कंपाऊंड्स म्हणतो. परंतु जे कंपाऊंड कधीतरी लागतात गरजेप्रमाणे त्यांना आपण सेकंडरी कंपाऊंड्स म्हणतो. आणि या टेक्निकच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर आपण सेकंडरी कंपाऊंड बनवतोय. इथं लिस्ट पाहिली तर बघा, डिस्कोरिया याच्यापासून डिस्कोजिन हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण बनवलेलं आहे. ऍट्रोपा यापासून आपण ऍट्रोपिन आय ड्रॉप मध्ये वापरलं जातं, ते बनवलेलं आहे. क्रिसॅन्थॅमम त्याच्यापासून बायोइन्सेक्टिसाइड पायरेथ्रिन नावाचं बनवलेलं आहे. इपिड्रिन अस्थमामध्ये उपयोगात आणलं जातं, ते बनवलेलं आहे. कॅथ्रॅन्थस रोझस म्हणजे विंका रोजिया म्हणजे सदाफुली, त्यापासून विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन सारखे अल्कलॉइड आपण बनवलेले आहेत, जे ब्लड कॅन्सर मध्ये उपयोगात आणले जातात. टॅक्सस या प्लांट पासून टॅक्सॉल बनवलंय, ब्रेस्ट कॅन्सर वरती त्याचा वापर केला जातो. निकोटिना टॅबॅकम, टोबॅको पासून निकोटीन बनवतोय आपण, कारण ते एक इन्सेक्टिसाइड म्हणून वापरलं जातं. धतुरा त्यापासून ट्रोपेन, मेन्थॉल, डिजिटॅलिस पासून डिजिओक्झिन
कार्डियाक ग्लायकोसाइडिक हार्ट स्टिम्युलंट म्हणून वापरलं जातं. सिंकोनापासून क्विनिन, मलेरियामध्ये याचा वापर केला जातो. आणि क्रॉकस सटायवस पासून सॅफ्रॉन, केशर, हे आपण सेकंडरी कंपाऊंड मिळवतो. तर अनेक प्रकारचे सेकंडरी कंपाऊंड्स आपल्याला मिळवता येतात. ते एक आपलं एम आहे, ते एक आपलं प्रिन्सिपल आहे या टेक्निकचं. त्यानंतर आपण प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक हायब्रिडायझेशन. आपण हायब्रिडायझेशन आतापर्यंत जे करतोय ते वेगळं आहे. इथं आपण काय करणार आहे? सोमॅटिक हायब्रिडायझेशन करणार आहे. मग याच्यामध्ये एका प्लांटची ही सेल घेतली, दुसऱ्या व्हरायटीची एक सेल घेतली. या दोन सेल ज्या आहेत, या दोन सेल, ए नावाची व्हरायटी आहे, बी नावाची व्हरायटी आहे, या दोन सेल घेतल्या. यांचे सेल वॉल रिमूव्ह केले. सेल्युलेज आणि पेक्टिनेज एन्झाईम वापरून यांचे सेल वॉल रिमूव्ह केले आणि मिळवले प्रोटोप्लास्ट. आणि हे दोघांचा जे प्रोटोप्लास्ट एका कल्चर मीडियम मध्ये ऍड केले. ते दोन्ही प्रोटोप्लास्ट फ्यूज व्हावेत याच्यासाठी फ्युसोजन सारखे केमिकल वापरले. पॉलीइथिलीन ग्लायकॉल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल, इलेक्ट्रोफ्युजन असेल. ते नॅचरली फ्यूज होणार आहेत का? नाही. त्यांनी फ्यूज व्हावं याच्यासाठी आपण काय केलेलं आहे? फ्युसोजन सारखे केमिकल वापरले. दोघांचे प्रोटोप्लास्ट आता फ्यूज झालेले आहे. दोघांचे प्रोटोप्लास्ट मिक्स झाले, पण न्यूक्लियाय मात्र फ्यूज झाल्या नसतील. तर त्याला आपण म्हणतो हेटेरोकॅरियॉन. आणि दोघांचे फ्यूज झाले, न्यूक्लियाय सुद्धा फ्यूज झाले, तर त्याला आपण म्हणणार सिनकॅरियॉन. किंवा दोघांच्या न्यूक्लियाय पैकी एकाचा न्यूक्लियस डिजनरेट झाला, एकच न्यूक्लियस राहिला, तर तशा प्रकारच्या सेलला आपण काय म्हणतो? सायब्रिड. तशा प्रकारच्या हायब्रिडला सायब्रिड म्हणायचं. याच्यामध्ये प्रोटोप्लाझम दोघांचा आहे, पण न्यूक्लियस मात्र एकाचाच आहे. अशा प्रकारचं जे हायब्रिड आपण बनवतो त्याला म्हणायचं सायब्रिड. अशा प्रकारे दोन वेगळ्या सेल घेऊन त्यांचं ब्रीडिंग कडून करू शकतो, ब्रीडिंग घडवून आणू शकतो. याला आपण म्हणतोय सोमॅटिक हायब्रिडायझेशन. सोमॅटिक हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये एक समजा आपण पोटॅटोची सेल घेतली, एक आपण टोमॅटोची सेल घेतली. पोटॅटोची एक सेल, टोमॅटोची एक सेल, दोघांचे सेल वॉल रिमूव्ह केले, दोघांचे प्रोटोप्लास्ट आपण घेतले आणि दोघांचे प्रोटोप्लास्ट फ्यूज झाले. याच्यापासून एक नवीन व्हरायटी आपल्याला मिळणार, त्या व्हरायटीचं नाव पोमॅटो. सो पोटॅटो प्लस टोमॅटो इक्वल टू पोमॅटो. या पोमॅटो मध्ये आपल्याला बटाटे पण मिळणार आणि टोमॅटो पण मिळणार. अशी पोमॅटोची व्हरायटी आपण इथं बनवलेली आहे.
रॅपनस आणि ब्रासिका, मुळा आणि मोहरी यांचं सोमॅटिक हायब्रिडायझेशन करून आपण रॅपनो ब्रासिका म्हणजे ज्याच्यापासून मुळा पण मिळेल आणि मोहरी पण मिळेल अशी 2N व्हरायटी आपण बनवलेली आहे या टिश्यू कल्चरच्या टेक्निकच्या मदतीनं. या टिश्यू कल्चरच्या टेक्निकच्या मदतीनं आपण अशा प्रकारची व्हरायटी बनवलेली आहे. आणि ही व्हरायटी कशी बनलेली आहे इथं तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ आहे. पोटॅटो आणि टोमॅटो दोघांचं हायब्रिडायझेशन करून आपण नवीन व्हरायटी बनवली, तिचं नाव पोमॅटो. राहू दे नंतर.